दामू धोत्रे यांचे एक पुस्तक आहे, वाघ सिंह माझे सखे सोबती. या पुस्तकातलाच एक प्रसंग. दामू धोत्रे हे सर्कशीमध्ये रिंग मास्टर होते हे कदाचित आपल्याला माहित असेल. आणि सर्कशीत रिंग मास्टर असणं म्हणजे त्यामधल्या प्राण्यांना चाबकाच्या इशाऱ्यावर कसरती त्यांच्याकडून करवून घेणं, छान पद्धतीनं शो करून घेणं हेच त्यांचं काम होतं. त्या दिवशी मात्र सिंहिणी सोबतचा खेळ करत असताना नेमकं काय झालं माहित नाही, पण सिंहिणीनं एक जोरदार पंजा दामू धोत्रेंना लगावला. दामू धोत्रेंना लक्षात आलं की नक्कीच हिचं काहीतरी बिघडलेलं आहे, पण समोर एवढा मोठा प्रेक्षक वर्ग होता. त्यांनी चाबकाच्या इशाऱ्यावर तिला थोडंफार नियंत्रणात आणलं. तोपर्यंत सिंहिणीचा पिंजराही आलेला होता. तिला त्या पिंजऱ्यामध्ये टाकलं आणि पिंजरा निघून गेला. अर्थात प्रेक्षकांना वाटत होतं की सर्कशीच्या खेळातलाच हा भाग आहे, पण वस्तुस्थिती काय झाली हे सर्कशीतल्या प्रत्येकाला कळालं होतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा सर्कशीचा खेळ सुरू करण्याची वेळ आली ना, तेव्हा प्रत्येक जण यांना सांगत होतं की आता त्या सिंहिणीला अजिबात घेऊ नका, तिचं काहीतरी बिथरलेलं आहे, बिघडलेलं आहे, त्यामुळे आणखी अडचण ती करू शकते, तिला न घेता आजचा आपण खेळ करूया. दामू धोत्रे यांचं उत्तर काय होतं माहित आहे? ते म्हणाले, तिला जर न घेता मी आजचा खेळ केला तर तिला वाटेल की ती माझ्यापेक्षा जास्त कॉम्पिटंट आहे आणि ती मला त्रास देऊ शकते, पण या सगळ्या प्राण्यांवर रिंग मास्टर या नात्यानं माझी कमांड असणं गरजेचं आहे, म्हणून मी तिला घेऊनच शो करणार. आणि खरोखरच तो शो त्यांनी तिला घेऊन केला आणि व्यवस्थित आपल्या चाबकाच्या इशाऱ्यावर तिला खेळायला लावलं सुद्धा. सांगण्याचा मुद्दा हा की भीतीवर जर मात करायची असेल ना, तर त्या भीतीपासून पळून जाऊन उपयोग नाही, तर त्या भीतीला फेस केलं पाहिजे आणि त्या भीतीला तुडवून पुढे जाणं हे महत्वाचं ठरतं. तुम्हाला सुद्धा असंच वाटतं ना? थँक्यू.